जय श्रीराम. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगा, उत्साहानं जगा. छोट्या छोट्या गोष्टींना निराश नका होऊ. छोट्यास गोष्ट घडली तर त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा पहिला विचार करा काय करता येईल. अगदी सोपी आणि छोटी गोष्ट आहे. उद्या पेपर आहे, आज अभ्यास करायलाच पाहिजे. आज देवापुढं हात जोडून चालेल का? नाही. देव काय म्हणणार आहे? पहिला अभ्यास कर. मग ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे? अभ्यास करणं. आपण काय करतो? पुढं परीक्षा आहे, आधी अभ्यास नाही करत. परीक्षा उद्या आहे तर आज अभ्यास करतो. हे आपलं चुकतंय. अशाच जीवनामध्ये अनेक चुका आपण करत असतो की आपल्याला माहीतच नसतं. सुख आपल्या हातात आहे, समाधान मानण्यात आहे. समाधान शोधू नका, तुमच्या जवळच आहे. बघा, हरिण कस्तुरी मृगाच्या शोधात, आपल्या बेंबीतच कस्तुरी आहे आणि गावभर शोधतंय, वास येतो त्याला ना. तर मला एकच सांगायचं आहे की कुठं आहे? आपल्याकडंच आहे आपलं सुख. तसं तुम्ही वन फिरू नका कुठंतरी शोधण्यात. कुठलीही गोष्ट आली की त्याच्याकडं एका खेळाप्रमाणे पाहायला शिका. संकट आलं, आता मी कसं यातनं तरून जायचं हे पहिलं डोक्याला चालना द्या. कसा बरं या संकटाचं आपण निराकरण करू शकतो यासाठी विचार करा. पण तो विचार पॉझिटिव्ह करायचा, निगेटिव्ह अजिबात नाही. नकोच. मग कसं जगायचं आपल्याला? हसत खेळत. मग आपल्याला हसत खेळतच त्या समस्यावर उत्तर काढता आलं पाहिजे. बघा, आपण काय करतो? पूर्वीच्या काळी काहीतरी संकट आलं की लोक देवाला नमस्कार करायचीत आणि नवस बोलायचीत किंवा संकटासाठी प्रार्थना करायची. खरंच प्रार्थनेमध्ये ताकद आहे. तुम्ही जर विश्वास ठेवला तर ती ताकद भरपूर आहे आणि त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. प्रार्थना करा, पण प्रार्थना करून नुसतं नका बसू. त्यावर काहीतरी उपाय करा, काहीतरी करता येईल का बघा. परिस्थिती गरीब आहे, कसं करायचं आहे? काहीतरी सुधारायचा प्रयत्न करा. शाळा कमी शिकलोय, देवानं प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एक इतका चांगला गुण दिलाय, तो तुम्ही शोधा. स्वतःमध्ये तो कुठला गुण चांगला आहे आणि त्याला स्वच्छ पुसून चमचकवा. म्हणजेच काय करा, तुम्हाला जर बोलायची आवड असेल तर तुम्ही भाषण करायला शिका. भाषण कसं? अगदी तुमच्या बोलण्यातला गोडवा समोरच्याला कळला की लोक तुम्हाला बरोबर किंमत देतात. तसं प्रत्येक गोष्टीत तुमच्यामध्ये जो कुठला गुण आहे तो जोपासायला बघा. ज्याला खेळाची आवड आहे त्यानं खेळामध्ये प्रावीण्य मिळवायला बघा. जिची अभ्यासात आवड आहे त्यांना अभ्यास करून पुढं काही बनता येते का बघा. ज्याला वेगवेगळ्या, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आणि आपल्या आवडीनुसार जर आपला बिझनेस असेल, आपलं काम असेल तर आपण अगदी मन लावून करतो. आणि आपलं जर मनाविरुद्ध काम असेल तर ते आपल्या हातनं होत नाही. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा तुम्हाला ती कितपत आवडत्या, त्यात कितपत तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे, कितपत तुम्हाला त्याचा फायदा होईल, हे सगळा सारासार विचार, तंतोतंत विचार करून त्याचा काय फायदा, कसं करता येईल, अशा प्रत्येक गोष्टी करताना बुद्धीला चालना मिळेल असा विचार करूनच ती गोष्ट करा. म्हणजे काय होईल? आयुष्यात कुठल्याही समस्या तुम्हाला भेडसावणार नाहीत. भेडसावल्या तरी त्यातनं मार्ग कसा काढायचा हे आपल्याला समजून जाईल. आणि बघा, प्रत्येक गोष्टी ही बदलणारी आहे. बघा, आज आपलं वय जेवढं आहे तेवढं उद्या राहणार आहे का हो? नाही, एक दिवसानं वाढणारच आहे.
आजची रात्र अंधार मिटणार आहे, उद्या सूर्य उगवून दिवस होणार आहे. आजचं सुख उद्या संपून कदाचित दुःख येणार आहे. आजचं दुःख संपणार आहे आणि उद्या सुख येणार आहे. कुठलीही परिस्थिती स्थिर नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं डोकं जास्त न लावता अगदी सारासार विचार करून कुठल्याही गोष्टीवर सकारात्मकतेनं निर्णय घ्यायला शिकलात की तुम्ही जग जिंकलात. बघा, पैसा मिळवणं अगदी सोपं आहे. भिकारीसुद्धा रोज कितीतरी पैसे भीक मागून मिळवतो ना. एखादा चोर चोरी करून पैसे मिळवतो. पैसा कसाही मिळवता येतो, फक्त तो चांगल्या मार्गानं कसा मिळवता येईल आणि त्याचा आपल्या घराला लाभ कसा मिळता येईल, आपल्यामुळं कुणाला दुःख होता कामा नये, याची जेवढी काळजी घेतलो तर आपलं कर्म उत्तम आहेच. परिस्थिती प्रत्येकाची अप अँड डाऊन असते. जरी परिस्थिती चांगली असेल तरी पण जमिनीवर राहायचा प्रयत्न करायचा, आणि जरी परिस्थिती बेताची असेल तरीही जमिनीवर राहायचा प्रयत्न करायचा. हे ज्याला जमलं तो आयुष्य जगायला शिकला. संकट फार काळ टिकणारी नसतात, एवढंच लक्षात घ्यायचं. आणि हताश नाही व्हायचं. हे नाही केलं दुसरं करून बघूया, दुसरं नाही केलं तिसरं करून बघूया. यश कशा ना कशात मिळणारच आहे. फक्त आपण विचार करताना पॉझिटिव्ह करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि नको त्या गोष्टीकडं दुर्लक्षम हा एक मंत्र पाठ करून ठेवा. ज्या गोष्टींमुळं आपल्याला त्रास होतोच त्या गोष्टींपर्यंत दुर्लक्षच करायचं. कोण काय बोललं बोला, कोण वाईट म्हणलं म्हणा, कोण तुमचा तिरस्कार केलं करा, तुम्ही स्थिर राहा बास. काही परिणाम करून घेऊ नका. BP शुगरला आमंत्रण आपण ह्याच गोष्टीमुळे देतो. ह्यानं मला असं म्हणलं, ह्यानं मला तसं म्हणलं, माझं आयुष्यच बेकार आहे, माझं नशीबच असं आहे. नाही, तुमचं नशीब खूप चांगलं आहे, पण ते तुम्ही ठरवला तर. तुमचं नशीब इतकं चांगलं आहे, तुम्ही जसं घडाल तसं घडतं. फक्त फेकताना जसं फेकाल तसंच तुमच्याकडं येईल. म्हणून नेहमी चांगलं चिंता दुसऱ्यांबद्दल. तुमचंही चांगलं होणार यात शंका नाही. तुम्ही दुसऱ्याबद्दल जेवढं चांगलं कराल तेवढं तुमचं चांगलं होणार. मी यासाठी एक तुम्हाला गोष्ट सांगते. एक गरीब शेतकऱ्याचं कुटुंब असतं आणि शेतीत सोयाबीन केलेलं असतं, आणि त्यांचा मुलगा सुनील हा 12वी शिकत असतो. आता त्याला त्याचे वडील थकलेले असतात. ते म्हणतात सोड सगळं आणि शेती बघ. मग तो काय करतो, 12वी सोडतो आणि शेती आपली चांगली आहे म्हणून तो शेती बघायचं ठरवतो. पण अचानक पावसामुळं आलेलं सोयाबीन पाक वाहून जातं आणि खराब होऊन जातं. आता सुनीलनं डोक्याला हात लावलेला आहे. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला आहे आणि तो असा विचार करतो की उद्या आपण 100% मरायचं म्हणजे मरायचं. त्याने एक विषाची बाटली आणली आहे, अगदी खॉटखाली झाकून ठेवलेली पण आहे. पण तो ठरवतो की आज मरायच्या आधी आपण एक काम करूया. आपल्या आईवडिलांना भजी खूप आवडतात, कांदा भजी. तेव्हा आपल्या आईवडिलांना कांदा भजी करून घालूयात. मग तो काय करतो, बाजारातनं जातो, बेसन पीठ आणतो, घरात असलेल्या साहित्य तिखट, मीठ, ओवा, कांदा चिरून घालतो आणि अगदी असं मिरची वगैरे चिरून, तिखट वगैरे जेवढं प्रमाणात लागतं तेवढं बघून असं मस्तपैकी कालवून बाहेर पाऊस पडत असतो आणि तो तेलात असं भजी सोडतो आणि त्याचा इतका खमंग वास सुटतो की त्या गावात आलेला एक नवखा माणूस त्या वासाच्या दिशेने येतो आणि तो म्हणतो मला 2 प्लेट भजी हवी आहे. तर तो मुलगा सुनील काय म्हणतो, मी ही भजी माझ्या आईबाबांसाठी केलेली आहेत, यातलीच तुम्ही थोडी घेऊन जा, पैसे काय नकोत आणि उद्याचा काय भरोसा. इतकंच म्हटल्यावर त्या नवख्या माणसाला समजतं की ह्याच्या मनात काहीतरी चाललं आहे. मग तो भजी खातो आणि म्हणतो किती सुंदर भजी झाली आहे तुझी. मग असं म्हणून तो सुनीलला जरा मला गावातलं ते मंदिर दाखवता का असं म्हणून तो त्याला नेतो आणि त्याच्या मनात सुनीलच्या काय चाललं आहे हे अलगद काढून घेतो. आणि तोच माणूस म्हणतो, अरे
आत्महत्येचा विचार नको करूस. एक काम कर, गावाच्या बाहेर जो पार आहे तिथं तू एक छोटासा गॅस शेगडी घेऊन बस आणि थोडे भजी करून विक. मग तो म्हणतो, यासाठी माझ्याकडे पैसा कुठं आहे? तेव्हा तो माणूस स्वतःच्या खिशातले एक 2,000 रुपये त्याला देतो आणि साहित्य आणायला सांगतो. आणि हे 2,000 जेव्हा तू कमवशील त्या पैशातनं दे परत, असं म्हणतो आणि तो निघून जातो. सुनील मोठ्या जोमानं दुसऱ्या दिवशी उठतो, शेगडी घेतो आणि कढई काय काय लागणारं सगळं साहित्य आणतो आणि तिथं तो आपली भजी विक्रीचा व्यवसाय चालू करतो. मग त्याच्या डोक्यात एक लक्षात येतं की भजीबरोबर गरम गरम चहासुद्धा जाऊ शकतो. अशा पद्धतीनं तो चहा आणि भजीचं छोटंसं झोपडं तयार करतो. त्याची भजी इतकी खपायला लागतात की त्याचं थोड्या दिवसात एका चांगल्या हॉटेलमध्ये रूपांतर होतं आणि त्यानं शेतकऱ्याची भजी असं हॉटेलला नाव दिलेलं असतं. आणि तो नवखा माणूस परत त्या हॉटेलमध्ये येतो आणि सुनील त्याला पाहतो आणि मिठीच मारतो आणि तुमच्यामुळं हे शक्य झालं असं म्हणतो. पण अशी माणसं आयुष्यात यायला सुनीलसारखं नशीब पण लागतं हां. पण मी एक सांगते तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला संपवायचा विचार कराल तेव्हा दुसरा विचार करा, माझ्यामुळं किती जणांना त्रास होणार आहे माझ्या जाण्यानं. त्याच्यापेक्षा मला ह्या सगळ्यांसाठी काय करता येईल ह्या उमेदीनं जगून बघा. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगा.